मन मंदिरा गजर भक्तीचा। आज जेवढी मोठी पार्टी तेवढी सरळ राहिली नाहीत कार्टी। लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ नाही हो, लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ नाही। पोरीचं लग्न बापानं करोडो खर्च करून जरी केलं आणि बापाची संपत्ती पाहून केलं ना, आम्हाला पोरग चांगलं काम करणार असेल चालत नाही। त्यांचा बंगला 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 4 एकर इकली तवा बांधला, दारासमोर 4 व्हीलर आहे, 5 लाखाच्या गाडीवर 8 लाख रुपये मोरायचे। लय अवघड आहे महाराज। बरं तुम्ही आता पार्टी पाहून पोरी देता, पण कितीही करोडो रुपये खर्च करा, पण बापाची संपत्ती पाहून जर पोरगी दिली आणि बापाच्या पैशावर पोरग उन्मत्त निघालं, तुमच्या मुलीला असं कधीच वाटत नाही माझ्या वडिलांनी मला डोलीत बसून पाठवलं, तिला वाटतं माझ्या वडिलांनी मला तिरडीवर झोपवलं। लग्न भातुकलीचा खेळ नाही माय बाप, संबंध आयुष्याचा मेळ आहे। हात जोडून एक विनंती करतो, आपली मुलगी देताना कधीच मुलाच्या बापाचे 1 BHK 2 BHK 10 एकरचे बांध पाहू नका। मुलाचं कर्तृत्व पहा। तुमची मुलगी स्वर्गाच्या नंदनवनात राहिल्याशिवाय राहणार नाही, स्वर्गाच्या नंदनवनात राहिल्याशिवाय राहणार नाही। आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जेवढ्या माझ्या या ठिकाणी उपवर बहिणी बसलेल्या आहेत त्यांनी इथून पुढे एकच गोष्ट काळजात बिंबून घ्यावी, तुम्ही लव्ह मॅरेज करू नये अशा वाईट विचाराचा मी नाही महाराज। अगदी स्पष्ट बोलणारा माणूस आहे मी, कारण तुमच्या समोर जर सांगितलं ना लव्ह मॅरेज करू नये वाईट असतं, तुम्ही 2 वेळा टाळ्या वाजवणार आणि हा हा करणार। फक्त महाराज इथून उठला गाडीत बसला, जातानाच एसएमए चालू होतो, कीर्तन आता संपलं पिल्लू। पानं चोळायची कामं मला जमत नाही, पण मुलगा कसाही पहा, पण मुलगा पाहताना 11 गोष्टी पहिल्यांदा पहा। मुलगा कसाही पहा, पण मुलगा पाहताना पहिल्यांदा 11 ते 12 गोष्टी पहा, त्याशिवाय लग्नाला हा म्हणू नका। पहिली गोष्ट, त्यानं जग नाही जिंकलं तरी चालेल, तो तुमचं मन जिंकणारा असावा। दुसरी गोष्ट, पत्रिकेचा विचार नंतर करा, पहिली त्याची HIV ची टेस्ट करा। तिसरी गोष्ट, त्याचा रंग सावळा असेल तरी चालेल, तो मनानं मात्र गोरा असावा। चौथी गोष्ट, त्याच्या डोक्यावरचे केस लाल असले तरी चालतील, पण हुंड्यासाठी जाळून पडून तो लाल करून मारणारा नसावा। पाचवी गोष्ट, त्याच्या डोक्यावर एकही केस नसला तरी चालेल, पण पोलीस डिपार्टमेंट मध्ये त्याच्या नावावर एकही केस नसावी। सहावी गोष्ट, तो लेझिम खेळण्यात तरबेज असावा, पण संध्याकाळी 12च्या पुढे घरी मात्र लेझिम खेळत येणारा नसावा। सातवी गोष्ट, तो खऱ्या अर्थानं रोज चटणी भाकर खायला घालणारा असावा, पण कर्ज काढून पंचपक्वांना घालणारा मात्र नसावा। आठवी गोष्ट, तो शिवरायांसारखा लढवय्या असावा, अशोक कामतेसारखा लढवय्या असावा, पांचट रोगानं दगावणारा नसावा। नववी गोष्ट, तो अण्णाभाऊ साठेंसारखा पोवाडा गाणारा असावा, पण घरात बसून आचाट विचाट शिव्या देणारा नसावा। दहावी गोष्ट, तो खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा सर्वसामान्य परिस्थितीतून स्वतःला घडून ज्ञानी घडलेला असावा, पण आपल्याच बापाच्या पैशावर उन्मत्त झालेला मात्र नसावा। 11वी गोष्ट, तो शंभूराजांसारखा वाघाला फाडणारा असावा, पण दारूच्या बाटल्या चौकात फोडणारा मात्र नसावा। आणि 12वी सगळ्यात महत्वाची गोष्ट, तो भक्त पुंडलिकाप्रमाणे आपल्या मात्या पित्याची सेवा करणारा असावा आणि 2 भावांमध्ये प्रेम करणारा असावा। माझ्या बहिणीनं एवढे 12 गुण फक्त लग्न करताना जर तुम्ही मुलात पाहिले ना, आयुष्याच्या शेवटपर्यंत आपल्या माहेरी कधी दुःखित अंत करणारा येणार नाही, दुःखित अंत करणारा येणार नाही। एवढ्या गोष्टी आमच्या अंतकरणामध्ये रुजायला हव्यात महाराज, कारण आज काळ इतका वेगाने बदलतोय। आम्हालाही तुमच्या समोर वाईट बोलायची हौस नाही महाराज, आम्ही वाईट बोलून तुमच्या बरोबर वाईट होतो, आम्हाला एवढं बोलायची हौस नाही। पण आज काळ इतका भयंकर बदलतोय, जर आज या 5 वर्षात बदल झाला नाही ना, आज आमची कीर्तनं तुम्हाला कदाचित चुकीची वाटतील, आज आमची कीर्तनं कदाचित तुम्हाला वेगळी वाटतील, पण 5 वर्षानंतर तुम्हाला आज आम्ही बोलतोय ना, याची प्रचिती पटल्याशिवाय राहणार नाही महाराज, प्रचिती पटल्याशिवाय राहणार नाही। आजची अवस्था काय झाली विचार केलाय आम्ही? कधीतरी या अंतकरणापर्यंत आम्ही पोचायला हवं आणि त्याच्या मुळापर्यंत जाऊन त्याचं मर्म शोधायला हवं। आज आमच्या जीवन जर आम्ही घडवलं नाही, येणारी परिस्थिती इतकी भयंकर असणार आहे। अहो, ज्या मुलीला बापाच्या घरी दुधाचा चहा मिळाला नाही, ती पोरगी सुद्धा आता म्हणते नवरा हवा करोडपती, नवरा हवा करोडपती। पण जाऊ द्या महाराज, मला एकच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, तुम्हाला जावई सुद्धा कसा लागतो? नोकरीवाला। आता माझी थोडी बोलताना पंचायत होणार आहे, कारण सगळेच नोकरीवाले बसले, पण एक मात्र विचार करा, तुम्हाला नवरा नोकरीवाला हवा, मग मुलाला 50,000 रुपये पगार आहे, पण त्याला सातबाराच नाही, तुम्ही पोरगी द्याल का? खोटं बोलू नका, तुम्ही मुलगी द्याल का? त्याला 50,000 पगार असू द्या, पण 10 गुंठे का होईना सातबारा असल्याशिवाय आम्ही पोर देत? मग तुम्हाला नोकरीवालाच जावई लागतो।
आणि नोकरीवालाच नवरा लागतो, मग सातबारा कशाला लागतो? सातबारा कशाला लागतो? कारण तुम्हालाही माहिती आहे, जर उद्या नोकरी गेली कमीत कमी ती काळी आई त्याला उपाशी मारणार नाही. मग माझ्या बहिणींनो एकच विचार करा, जर ती काळी आई त्याला उपाशी मारणार नाही तर काळ्या आईची सेवा करणारं माझं शेतकऱ्याचं पोरग तुमची पोरगी उपाशी मारेल का? आणि माझ्या बहिणींनो प्रत्येक गोष्टीत पैसा लागतो, मी तुमच्या बरोबर आहे. नवरा नक्कीच करोडपती पहा, कारण पैशाशिवाय काहीच चालत नाही. पण नवरा करोडपती पाहताना कधीच तो पैशानं करोडपती पाहू नका, तो ज्ञानानं करोडपती पहा. एक दिवस अब्जाधीश झाल्याशिवाय राहणार नाही. कारण पैशाच्या बळावर ज्ञान कधीही मिळवता येत नाही, पण ज्ञानाच्या बळावर पैसा मात्र नक्की मिळवता येतो. हे कधी विसरू नका. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, आता विषय निघालाय तर पूर्ण करूनच जातो महाराज. नाही तर तुम्हाला जर हा विनोद कुणाला वाटला तर बसलेल्या कुणीही मला फक्त बोट वर करा. तुमच्या घरात 4 वर्षापर्यंतची मुलं आहेत आणि जी मुलं मोबाईल न घेता जेवण करतात किंवा दूध पितात, आपल्या घरातली 4 वर्षापर्यंतची छोटी मुलं मोबाईल न देता दूध पितात किंवा जेवण करतात. आहे कुणी? आपलं पोरग म्हणतंय पप्पा मम्मी मोबाईल नको, आपलं दूध नको, मोबाईल दे. आणि आता सगळ्यांनी सध्या तुम्ही नवीन आवाज उठवलाय, पोरं हायटेक झाली. झालीत ना, आपले नातू हायटेक झालीत ना. आता 4 वर्षाच्या पोराला मोबाईल कळतो, हायटेक झाला आपला छोटू. पण मला महिला वर्ग एकच उत्तर द्या, तुम्ही सगळे शिकलेले आहेत. आपलं 4 वर्षाचं पोरग जर एवढं हायटेक आहे, त्याला 4 वर्षाच्या मुलाला 3 वर्षाच्या मुलाला 6 महिन्याच्या पोराला मोबाईल कळतो, मग जर तो एवढा हुशार असेल त्याला स्वतःची शिशू का कळत नाही? पोरग हायटेक झालंच नाही महाराज, पोरं हायटेक झालीच नाही. आता ते मॉडर्न मम्मा घरात आणली, या काताना कांदा परती ती, चप्पल घालून स्वयंपाक करती. बरं सासू 3 वेळा डोळे मोठे करती, कारण कांदा जळाला ती म्हणते की विठ्ठल. लक्षात घ्या महाराज, एका हाताने कांदा परती, दुसऱ्या हाताने तिचा मोबाईल चालू राहतो. एका हाताने मोबाईल, सासू डोळं मोठं करते, अगं कांदा 140 झाला, बाई गॅस संपला चालेल पण कांदा जाळू नको. आणि त्यात तिला जुनी मैत्रीण भेटावं. बाबा जुनी मैत्रीण भेटली तर कशीच ग तू, बरेच ना तू, कॉलेज सुटल्यापासून भेट नाही आपली, बाकी काय चाललंय तुझं, सगळं बरं आहे ना, बाकी काय म्हणतेस मग. आता तिचं जेवायला जरी बसली तरी एका हातात मोबाईल राहतो महाराज तिच्या, एक घास तोंडात आहे. आता सासा सगळ्या माने डोळायला लागल्या, एका हाताने एक घास तोंडात आहे, दुसऱ्या हातात मोबाईल आहे. काय करतेस तू? हो आले की मी येते संभाजीनगरला नक्की. मग दाजींचं काय चाललंय? 3च वर्षाचं कवर दम धरील ती. शेवटी सासू खाली गार्डन मध्ये आली होती, ती वर आली आणि तिने तो डाळ भात पाहिला. बाबा मग सासूने डोक्याला हात लावला आणि ती सासू मॉडर्न सुनला म्हणली, पाया पडते सुनबाई, बंद कर तुझी चाल, पाहिलं तुझं व्हॉट्सअप चुलीमध्ये जाळ, रोज नवीन फॅशन करून नवीन काढतेस फोटो, अगर रडून रडून उपाशी झोपून जातो छोटू, दीपिका फिपी बदलण्याच्या नादात करपून जाते डाळ, पाहिलं तुझं व्हॉट्सअप चुलीमध्ये जाळ. अगं लगीन झालं आपलं, शहाण्यासारखं वागावं, 4 दिवसाचं हे सासू सासर, तोंड भरून बोलावं, हे मरून गेल्या बस वाजवीत टाळ, पहिलं तुझं व्हॉट्सअप चुलीमध्ये जाळ. रोज एक मेनू बनवते, झोपायला वाजवते 12. आता तुमचं काय ना आमचं काय महाराज, आम्ही तुमच्या पुढे आलो का मग आमचा रुबाबे, तुमचं काय ना आमचं काय वेगळे. आता पहिली जुनी आजी मुलीला शिकून पाठवत होती, स्वयंपाक असा करतात. आता तुमच्या आमच्या घरात नवीन मेनू आला, गुगल मेनू. एक टिप्सून हे टाकणे, एक टिप्सून हे टाकणे, नवरा उपाशी मारणे.
रोज एक मेनू बनवते, झोपायला वाजवते बारा, तुला वाजतो का चांगला पण त्या दगड आणि गारा, ट्रंग ट्रंग वाजतो फोन, पोरी लक्ष थोडं टाळ, पहिलं तुझं व्हॉट्सअप चुलीमध्ये जाळ, मान्य आहे दुनिया चंद्रावर गेली, तू आपली मान मर्यादा पाळ, नाही तर पोटातूनच एक दिवस नेट पॅक मारायला सांगेल तुझं बाळ, मारायला सांगेल तुझं बाळ. महाराज, आज तुम्हाला हा विनोद वाटला, तुमच्या चेहऱ्यावर हसू आलं, पण आजही चीन मध्ये 50% मोबाईलच्या गेमवर या 2 वर्षात बंदी घातली, कारण 50% मुलांना मायोपिया नावाचा आजार जडलाय. माझ्याकडं सर्च रिपोर्ट आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये 2632 मुलं आतापर्यंत मायोपियाचे बळी पडलेत. आज बाहेर पडतायत, उद्या वेळ आपल्या घरापर्यंत यायला नको. आज इतकी भयंकर अवस्था झाली आहे महाराज. आमच्या पोरांच्या हातामध्ये मोबाईल आहेत, पण त्या मोबाईलचे दुष्परिणाम आम्ही समजून घेतोय का? तो पबजी आला महाराज, पबजी. परवा एका लग्नाला गेलो, घाम फुटला महाराज. आता लग्नातले उखाणे सुद्धा पबजी आले महाराज. लग्नातून बाहेरच पडलो, उखाणाच असा त्यांनी घेतला. आता पबजी लवर असन, त्यानं उखाणाच घेतला. खेळत होतो पबजी, तुमच्या डोक्यावरून जाईल हे, यांच्यासाठी खेळत होतो पबजी, आला ब्ल्यू झोन, गुड्डीचं नाव घेतो, गेट टू द सेफ झोन. लय अवघड आहे महाराज. बरं पबजीने दिलं काय? बरं ह्या पबजी गेमची तुम्हाला किती जणांना माहिती हो? किती जणांना माहिती आहे? माझं बोलणं चुकीचं वाटत असेल तर खोडून तरी काढा. तुम्हाला किती जणांना माहिती आहे का ह्या पबजी मध्ये आहे काय आणि पबजीचे भावी परिणाम काय होणार आहे? रॉयल बेटल नावाचा एक जपानी चित्रपट आहे महाराज. या जपानी चित्रपटाची स्टोरी अशी आहे, उद्या युट्यूबला जाऊन पहा. या चित्रपटाची स्टोरी अशी आहे, एका शाळेत 300 मुलं एका निर्जन बेटावर सोडली जातात आणि या निर्जन बेटावरती सोडल्यानंतर ते एकमेकांचे ग्रुप करून जर शेवटी जी 4 मुलं सगळ्यांना संपून राहतील ते त्याचे विजेते. आणि या रॉयल बेटल गेम वरूनच आता ब्रँडेल ग्रेन नावाच्या एका गेम शौकिकानं हा पबजी निर्माण केला. आणि या पबजीची निर्मिती झाल्यानंतर आज आमची पोरं त्या पबजीवर आहे. आता काही दिवसापूर्वी मी आता माझं कन्सल्टेशनचं काम असल्यामुळं एका ठिकाणी कन्सल्टेशनसाठी मला बोलावण्यात आलं आणि मी ज्यावेळेस या ठिकाणी गेलो तिथली अवस्था पाहिली, चक्रावून गेलो. याचं कारण असं होतं, घरामध्ये रोज संध्याकाळी नोकरीवरून नवरा येत होता, 8 वाजता घरी आला, संध्याकाळी जेवण झालं की मग मात्र तो त्या ठिकाणी जेवण झाल्यानंतर घरातून निघून जायचा, सकाळी पहाटे 5 वाजता घरी यायचा. 1 महिना निघून गेला. शेवटी बायकोच्या मनात विचार येऊ लागले, आपला नवरा नक्की जातो कुठं? तिने दुसऱ्या दिवशी त्याचा पाठलाग केला. तो कुठंच जात नव्हता. तो घराच्या मागे एका लिंबाचा वृक्ष होता आणि त्या वृक्षाखाली बसून पबजी रात्रभर खेळत होता. इथपर्यंत प्रकरण येऊन पोहोचलेत. आज बदल व्हायला हवा, नाही तर येणारा काळ इतका भयंकर असेल. अहो विचार करा, या पबजीनं दिलं काय आम्हाला? पबजी मध्ये आज आमच्या मुलांच्या अंतकरणामधला क्रोध वाढतोय. या क्रोधाचे परिणाम पुढच्या काळात भयंकर असणार आहेत. आज आम्ही काही गोष्टी स्पष्टपणे तुमच्या समोर बोलू शकत नाही, पण जर आज बदल झाला नाही, येणारा काळ अत्यंत भयंकर असणार आहे. विठ्ठल 15 मिनिटापूर्वीचा विषय होता की मन मनाजी पाटील एवढा सोपा नाही. मग जोपर्यंत मनाजी पाटील ताब्यात येणार नाही तोपर्यंत गोविंदाच्या नामाचा छंद या मनाला लावता येणार नाही. मग त्यासाठी काय करावं लागेल? सोपा उपाय सांगतो. आपलं पोरगं बिघडलं, आपण मुलाला दोष देतो का त्याच्या मित्रांना दोष देतो? लबाड नाही बोलायचं, मित्रांना. मग आपण तिचा उपाय काय करतो? त्याचे सगळे मित्र बाजूला काढतो आणि त्याला एकटं पाडतो. कारण तो एकटा पडला की जागेवर येईल याची आपल्याला खात्री आहे. मग मनाजी पाटील सुद्धा 6 मित्रांच्या जीवा उड्या मारतोय. मनाजी पाटलाला जर ताब्यात आणायचं असेल 6 मित्र बाजूला करावे लागतील. मग हे 6 मित्र कोणते? काम, क्रोध, मोह, माया, लोभ आणि मत्सर. मग हे दूर करण्यासाठी काय करावं लागेल? काही करू नका. देवानं दिलेलं एवढे इंजिन फक्त नीट चालवा. तसं तुमचं सगळ्यांचं सरळच आहे. तुमच्या सगळ्यांचं सरळच आहे. मी फक्त थर्मामीटर मांडून जातो, कोण कुठं एवढं तपासून घ्या. पहिली करू सुरुवात. पहिली म्हणजे बुद्धी. आणि बातमी लक्ष्मणजींच्या कानावर गेली आणि लक्ष्मण भैया उत्तर वनवासाला निघाला, पण लक्ष्मणाला मागे ठेवून
हा लक्ष्मण म्हणजे तुमची सावली. हे सांगणाऱ्या लक्ष्मणाची बुद्धी म्हणजे सुबुद्धी आणि गुंठाभर जमिनीसाठी आपल्याच भावाला कोर्टात खेचणारी तुमची माझी दुर्बुद्धी. त्यानंतर येतात डोळे. डोळ्यांचेही दोन प्रकार आहेत. एक म्हणजे कावळ्यासारखी दृष्टी आणि दुसरी म्हणजे पोपटासारखी दृष्टी. कावळा आकाशातून चालला ओढ्या नाल्यावरचं सडलेलं मांस पाहतो आणि पोपट आकाशातून चालला पिकलेला आंबा पिकलेला पेरू पाहतो. प्रत्येक गावात दोन प्रकारची माणसं असतात. एक कावळ्याच्या दृष्टीची प्रत्येक गोष्टीत वाईट पाहणारी आणि एक पोपटाच्या दृष्टीची खऱ्या अर्थानं वाईटातूनही चांगलं घेणारी. आपण पुढे तपासून घ्या. त्यानंतर येतं नाक. नाकानं चांगला गंध घ्यावा, कारण कोठेच नव्हते काही. ओंकार स्वरूप भगवान परमात्मा जर या ठिकाणी असेल, या नाकानं जो गंध घेतलाय तो या भगवंताला अभिषेक करणारा आहे. मग या नाकानं जर मांसाहाराचा गंध जाणार असेल, इथला भगवंत राहील का? इथले भगवंत निघून गेले आणि तासूर आले. नाही तर असा एक माणूस दाखवून द्यावं, दूध पिऊन मांसाहार करतो. मद्य पिल्याशिवाय यांना मांस गिळत, कारण मद्य हे असुरांचं प्रमुख पेय आहे. एखाद्या माळकऱ्याला कोणी धक्का दिला तर तो विचार करतो मला का धक्का दिला. मांसाहार करण्याला धक्का द्या, तो महाराजाची गाडी इथून पुढे निघू द्यायचा नाही, कारण क्रोध हे असुरांचं प्रमुख शस्त्र आहे. या नाकानं चांगला गंध घ्यावा, तोंडानं चांगलं बोलावं, कानानं चांगलं ऐकावं. बायको म्हणली अहो चला कोल्डे महाराजांचं कीर्तन आहे. तो मला तुलाही धार्मिक झाली, जा डबल चादर घेऊन घरी झोपलाय. फक्त सिस्टमवाल्यांकडून चूक होऊ द्या आणि बाई वाड्यावर या लागू द्या. चादर फिकून पळतील. तो डीजे आला म्हणून डीजे 30 डीजे. महाराज कोणत्याही धर्मात जा, पण सगळ्यात मोठी शोकांतिका मांडतो. प्रत्येक धर्म आपले सण आणि उत्सवांना प्रत्येक धर्म सण आणि उत्सवांना त्यांची नियमावली तयार करून ठेवतो. पण तुमची आमची अवस्था अशी आहे, आपल्याकडे शिवजयंती असू द्या, आपल्याकडे नवरात्र असू द्या, नाही तर गणपती असू द्या, बाई वाड्यावर या. जाऊ द्या महाराज, मी रोज एका गावात ही बाई कोण कुणाला माहित असेल तर सांगा बा मला. ही बाई कोण? महाराज शोकांतिका. तुम्हाला वाईट वाटेल माझं बोलणं. आई आता त्या मुलीचं डीजे समोर नाचते आणि आई तिला ववाळणी टाकते. पोरगी नाचते, बाई वाड्यावर या. बरं आमच्यासारखं बोलल्यावर राग येतो तुम्हाला. डीजे आमचा, पैसा आमचा, महाराजांचं काय जातं, आमचं काही जात नाही. पण पुण्यात घडलेला आता 15-20 दिवसापूर्वीचा प्रसंग सांगतो. 12 लाख रुपये IT पॅकेज मध्ये पगार असणाऱ्या मुलीने आत्महत्या केली. याचं कारण होतं, आज मला सांगा इथं सुद्धा व्यावसायिक वर्ग किती आलाय. तुमच्या घरातला कुणाचाही कार्यक्रम असू द्या, कोणताही कार्यक्रम असू द्या, फक्त तुमचे पाहुणेच असतात का हो त्या ठिकाणी? बाहेरून आलेले अनेक लोक आहेत की नाही? चाकणमध्ये एका ठिकाणी डीजे समोर मुली नाचत होत्या, लग्न होतं आणि त्या लग्नामध्ये मुली नाचत असताना आजूबाजूच्या लोकांनी कॅमेरे चालू होते. शूटिंग काढलं गेलं आणि शूटिंग काढल्यानंतर त्याच्यामध्ये इतक्या वेगळ्या पद्धतीने मिक्सिंग आणि एडिटिंग केलं गेलं. तो व्हिडिओ व्हायरल होऊन त्या मुलीच्या मोबाईल मध्ये आला आणि तिने तो पाहिल्यानंतर 3ऱ्या माळ्यावरून उडी मारून जीव दिलं. काल तिकडे घडलंय, आपल्यापर्यंत घडायला फार वेळ लागणार नाही. ही बाई कोण हो? आमचं पोरं जीभ काढून नाचतायत. ही बाई कोण? अरे जिच्या गर्भात मी 9 महिने 9 दिवस राहिलो ना, जिच्या पोटात लात मारली तरी जिने आनंदाने पोटावरून हात फिरवला, ती आई एक बाईच आहे. जिने लहानपणी माझ्या बरोबर चॉकलेट देऊन दादा दादा म्हणून मागे फिरली, ती बहीण सुद्धा एक बाईच आहे. अहो खऱ्या अर्थानं ज्याच्या मांडीवरती आम्ही लहानपणी झोपलो आणि जिने छोट्या छोट्या गोष्टी ऐकून ज्ञानानं स्वयंपूर्ण झालो, तुमच्या माझ्या घरातली आजी सुद्धा एक बाईच आहे. तुम्ही शाळेत गेलात जिनं, त्यामुळे पायांचा वापर कधीच कोणाच्या डोक्यावर पाय देण्यासाठी करू नका. पायांचा वापर इतका सात्विक करा, त्यानं स्वर्गापर्यंत अंतर कापलं पाहिजे. असा जर हा देह घडला, अंतकरण चित्त निर्मळ होईल. अंतकरणामधले काम, क्रोध, मोह, माया, लोभ, मत्सर दूर होतील आणि निर्मळ झालेलं चित्तला खऱ्या अर्थानं गोविंदाच्या नामाचा छंद जोडा, फायदा अविनाशी स्वरूप प्राप्त होईल. एकदा प्रेमाने भजन करूयात.
लक्षात घ्या मायबाप, 8:30ला कीर्तन सेवेला सुरुवात झाली होती, 10:30 वाजलेत, म्हणजे माझी नियोजित वेळ या ठिकाणी संपलेली आहे. पण नियोजित वेळ संपलेली असल्या कारणानं खऱ्या अर्थानं जाताना 2 गोष्टी मात्र महत्वाच्या बोलून जातो, ज्याची मला नितांत गरज वाटते. कारण आज 31 डिसेंबर, ज्याला आवडीनं 31st म्हटलं जातं, पण या 31च्या दिवशी आमची तरुणाई बेधुंद होत असेल आणि खऱ्या अर्थानं याच 31ला आम्ही जर सण उत्सव म्हणून पाहत असेल, यापेक्षा दुसरी शोकांतिका नाहीये. इंग्रजी दिशादर्शनानुसार तुम्ही जर याचा विचार करत असाल तर हरकत नाही, पण कुठंतरी आपली संस्कृती, आपला धर्म जपला पाहिजे. आणि या 31च्या दिवशी सर्वाधिक ताण जर कुणावर असेल तर महाराष्ट्रातल्या पोलीस बांधवांवरती आहे. कारण या महाराष्ट्राची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे, ज्यांनी स्वतःच्या प्रपंचावर तुळशीपत्र ठेवलं आणि समाजाचा प्रपंच केला, असे आमचे महाराष्ट्राचे पोलीस बांधव. पण आज कुठेही जा, समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र दूषित आहे. ही शोकांतिका आहे, ही शोकांतिका आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रस्त्यांवरती होणाऱ्या अपघातांमध्ये 2019 जानेवारी ते 28 डिसेंबर पर्यंत सर्वाधिक अपघात हे 18 ते 35 या वयोगटातले झालेत. आणि 72% अपघातांमध्ये मृत पावलेली तरुणाई वेळेत उपचार न मिळाल्यामुळे त्यांचे मृत्यू झालेले आहेत. आज या ठिकाणावरून जाताना माझं कीर्तन पटलं नाही, हरकत नाही, मी पुन्हा वारंवार सांगतो, परंतु 2 गोष्टी जाताना काळजात करून घ्या. अहो, स्वतःच्या प्रपंचावर ज्यांनी तुळशीपत्र ठेवलंय, आज महाराष्ट्रामध्ये या वर्षी सर्वाधिक आत्महत्या पोलीस बांधवांच्या झाल्यात. कारण नाण्याची एक बाजू पाहत असताना दुसरी बाजू मात्र आज पाहत नाही. शोकांतिका आहे. पोलीस म्हटलं की अनेकांची अनेक मतांतर येतात. पोलीस म्हटलं की अनेकांची अनेक मतांतर येतात. आम्हाला मात्र सगळेच पोलीस लाचखाऊ वाटतात. पण खऱ्या अर्थाने याच पोलीस बांधवांमध्ये सुद्धा एक माणूस दडलेला आहे, हे आम्ही पाहिलंच नाही. आम्हाला पोलीस म्हणजे काय समजलंच नाही. काहींना वाटतं पोलीस होणं सोपी गोष्ट आहे, काहींना वाटतं पोलीस होणं सोपी गोष्ट आहे. पण ज्यांना ज्यांना वाटतं ना पोलीस होणं सोपी गोष्ट आहे, त्यानं कधीतरी एक काम करावं. भरतीला निघालेल्या मुलांबरोबर एकदा भरतीची परीक्षा देऊन पाहावी, मग कळतं पोलीस होणं किती अवघड आहे. या थंडीमध्ये सकाळी 8 वाजले तरी अंगावरची आमची चादर बाजूला येत नाही. कधीतरी पहाटे 4 वाजता रनिंग करण्यासाठी धावणाऱ्या मुलांबरोबर धावून पाहावं, कळून चुकतं पोलीस होणं किती अवघड आहे. कधीतरी एकदा भरतीची कागदपत्र काढून पाहावी, त्या मुलांच्या घामामध्ये, त्या कागदांमध्ये त्यांच्या घामाचा दर्प मिसळलेला असतो. एकदा एवढे कागदपत्र काढून पाहावी, मग कळतं पोलीस होणं किती अवघड आहे. सकाळी 4 वाजता रनिंग करायची म्हणून आदल्या रात्री 10 वाजता त्या ठिकाणी येणारे आणि रात्रीत कुठे जागा मिळाली नाही म्हणून मच्छरांमध्ये फुटपाथवरती रात्रभर झोपून काढणारे, याही परिस्थितीमधून सकाळी 4 वाजता रनिंग साठी धावणारे आणि एवढं दिव्य केल्यानंतर अवघ्या 1 मार्काने अनुत्तीर्ण झाल्यानंतर इतरांच्या आनंदामध्ये आनंदात सामील होताना एकदा त्यांच्या बरोबर चालून पाहावं, मग कळतं पोलीस होणं किती अवघड आहे. एवढं सगळं दिव्य करून तो एकदाचा पोलीस होतो, पण इथूनच त्याच्या आयुष्याला खरी दिव्यता प्रदान होते. एक वेळ अत्यावश्यक असणारा दवाखाना आपण बंद पाहिलाय, एक वेळ अत्यावश्यक असणारं मेडिकल आपण बंद पाहिलंय, पण तुमच्या माझ्या जीवनामध्ये असा एकही दिवस उजडलाच नाही ज्या दिवशी पोलीस स्टेशन बंद आहे असं आम्हाला दिसलंय. राजकारण्यांचे वाढदिवस असोत, नेत्यांचे वाढदिवस असोत, वा खऱ्या अर्थानं उसळलेली दंगल असो, प्रत्येक क्षणी जीव ज्याचा पोलीस आहे, ओळखलत का महाराज, त्याचं नाव पोलीस आहे, त्याचं नाव पोलीस आहे. अहो, आमचा ट्रॅफिक पोलीस बांधव दिवसभर रस्त्यावर धुराड्यामध्ये उभा असतो, म्हणून तर तुमचा माझा प्रवास सुखाचा होतो. दिवसभर त्या धुराड्यामध्ये उभा राहून तो आम्हाला मार्ग दाखवत असतो. एसी गाडीत बसून मात्र आम्ही त्याच्याच नावानं बोट मोडत असतो. पण 4 बोट, 1 बोट त्याच्याकडे करताना 4 बोट आमच्याकडे आहेत हे मात्र आम्ही विसरून जातो. वाहतुकीचे नियम आमच्यासाठी आम्ही ते पाळायला हवेत हे मात्र आम्ही विसरून जातोय, हे मात्र आम्ही विसरून जातोय. अहो, पोलीस कुणाला म्हणतात, पोलीस कुणाला म्हणतात, जो स्वतःच्या लग्नाच्या दिवशी सुद्धा ऑन ड्युटी आहे ना, तो माझ्या महाराष्ट्राचा पोलीस आहे.
जो आपल्या खऱ्या अर्थाने नेत्यांच्या वाढदिवसामध्ये स्वतःच्या लेकराचं वाढदिवस विसरतो तो पोलीस आहे. अहो तो आपल्याला वाटतं ना, कधीतरी एक विचार करावं. एखाद्या पोलीस बांधवाला जाऊन विचारा, आज उद्या एक काम करा, एखाद्या पोलीस बांधवाला जाऊन विचारा, दादा दिवाळीचा पाडवा, दिवाळीचा भंगस्नान आपल्या कुटुंबासमोर साजरं केलं कधी? आपल्या लेकीच्या गॅदरिंगला कधी आनंदाने गेलात तुम्ही? आपल्या कुटुंबासोबत होळी गणेश उत्सव साजरा केलात कधी? उत्तर नाही असेल, उत्तर नाही असेल. तेलंगणा स्टेट मध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा पगार 40,000 रुपये ते 45,000 आहे, पण माझ्या महाराष्ट्राच्या पोलीस कॉन्स्टेबलचा पगार अवघा 20,000 रुपये आहे. तरी तो दिवस रात्र मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करणारा 11-12 लाख रुपये पॅकेज घेणाऱ्या मुलाला जर साहेबांना 1 तास उशिरा ठेवलं ना, तर तो मुलगा 3 दिवस तंतन करतो. आमच्या घरातला पोलीस बांधव जर घराबाहेर पडला, त्याच्या बायकोला हेही माहित नव्हतं. 3 दिवस निघून गेले तरी अजून किती दिवसानं आपला धनी घरी येईल. ते पोलीस असतात. हा तोच पोलीस असतो. कशासाठी जगत असतो, कुणासाठी जगत असतो? सदरक्षणाय खल निग्रणाय या घेतलेल्या प्रतिज्ञेसाठी तो आपलं आयुष्य फुलाप्रमाणे उधळत असतो. कधी तुकाराम अंधारे बनून दहशतवाद्यांच्या गोळ्या खांद्यावर घेत असतो, कधी हेमंत करकरे बनून साळसकर बनून आपल्या जीवाची बाजी लावत असतो. कुणासाठी? तुमच्यासाठी, माझ्यासाठी. याच महाराष्ट्रातल्या पोलीस बांधवांची तुमच्या माझ्याकडून अपेक्षा काय आहे? 5-10% पोलीस लाचखाऊ असतील ही मी अगदी स्पष्ट बोलतो, पण त्या 5-10% पाहून तुम्ही सगळ्यांनाच त्या दृष्टीने तोलू शकत नाही. खऱ्या अर्थानं त्या पोलीस बांधवांना समाजामध्ये आदर मिळायला हवा एवढी पहिली मागणी आजच्या दिवशी करतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट रस्त्यांवरती जे अपघात होत आहेत ना, या अपघातांमध्ये आज पगड्याची भूमिका जास्त वाढली आहे. जोपर्यंत आपलं घर जळत नाही तोपर्यंत शेजाऱ्याच्या जळणाऱ्या घराकडे लक्ष द्यायला आम्ही तयार नाही. आमची शोकांतिका आहे. वेळीत आम्ही जागं होणं गरजेचं आहे. रस्त्याच्या अपघातांमध्ये कितीही महत्वाचं काम असू द्या, पण 2 मिनिटं मदत करा, कारण तुमची मदत कोणाला तरी जीवदान देणारी आहे आणि जीवदान हे अच्युतम दान आहे, अच्युतम दान आहे. एवढ्या 2 मागणी मी तुमच्याकडे करतो. वेळ भरपूर झालेला आहे. खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाद्वारे उपदेश करतात की तो भगवान परमात्मा जर तुम्हाला अंतपार सुखाची प्राप्ती करायची असेल तर तो भगवान परमात्मा आपलासा करून घ्या. प्रपंच दुःख देणारा आहे, प्रपंच दुःख मूळ आहे, पण याच प्रपंचाला जर आम्ही परमार्थाची जोड दिली तर या नासक्या देहाला सुद्धा अविनाशी स्वरूप प्राप्त करून घेऊ शकतो. पण त्यासाठी काय करावं लागेल? अंतकरणामध्ये मनाला गोविंदाच्या नामाचा स्पर्श जोडावा लागेल. आणि एकदा का तो स्पर्श जोडला, अंतकरणातले काम, क्रोध, मोह, माया, लोभ, मत्सर दूर होतील. या नासक्या खऱ्या अर्थाने हे चित्त निर्मळ होईल. निर्मळ चित्ताला जर अंतकरणात गोविंदाच्या नामाचा स्पर्श जोडला गेला, या निर्मळ चित्तानं जे काही कार्य घडेल ते कार्य असं असेल की तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. या ठिकाणी जी 10वी-12वीची मुलं असतील त्यांना एकच विनंती करतो, आजच्या अभंगातून फक्त एक गोष्ट घेऊन जा. आपुला तो एक देव करून घ्यावा. जीवनामध्ये आता 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये माझा प्रथम क्रमांक येईल, हा ध्येय नावाचा देव आपलासा करा. यश नावाचं सुख पदरी पडल्याशिवाय राहणार नाही. एरती माईक दुःखाची जनती. कॉलेजच्या मुलांचे सध्या 4 प्रपंच चालू आहेत. पहिलं म्हणजे प्रेमाचं व्यसन, दुसरं म्हणजे राजकारणाचं व्यसन, तिसरं म्हणजे दारू अंमली पदार्थांचं व्यसन आणि चौथं म्हणजे मोबाईलचं व्यसन. हे व्यसन तुमच्या आयुष्याच्या शेवटी दुःख देणार आहे. येरती माईक दुःखाची जनती, नाही अदिअंती अवसान. त्याहून एक करा, अंतकरणामध्ये संस्कारांचे मळे फुलवा. कर्मानं आपण अभ्यास करतोय, आपला अभ्यास करा. तुका म्हणे एका मरणेची सरे. आपल्या आयुष्यामध्ये ज्या दिवशी आपण जाऊ त्यानंतर आपलं नाव अबाधित राहील आणि ते नाव आपल्या आईवडिलांशी जोडलं गेलेलं आहे. त्यामुळे आईवडिलांचं नाव सुद्धा अबाधित राहील एवढी एक अपेक्षा करतो. आणि या ठिकाणी माझ्याकडून ज्या काही शब्दांच्या चुका झाल्या असतील, तुमचा मुलगा या नात्यानं माफी मागतो. जो योग्य वाटलं ते मात्र काळजामध्ये करून घ्या एवढी अपेक्षा करतो. पुन्हा एकदा सर्व आपणा सर्वांचे ऋण व्यक्त करतो. तुमचा अधिकचा वेळ घेतला त्याबद्दल तुमचेही खऱ्या अर्थानं तुम्ही बसून राहिलात म्हणून ऋण व्यक्त करतो. आणि माझ्या चिंतन रूपी सेवेला आता स्वल्प विराम न देता पूर्ण विराम देतो.
मन मंदिरा गजर भक्तीचा